नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्थिक विचारांचा इतिहास हा जो आपला पेपर आहे, या पेपरमधील डेव्हिड रिकार्डो हा जो आपला आर्थिक विचारवंत आहे, या आर्थिक विचारवंतांचे जे आर्थिक विचार आहेत त्या संदर्भातील सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत। याच्या अगोदर आपण सनातनवादी संप्रदाय पाहत असताना सनातनवादी संप्रदायातील पहिला आर्थिक विचारवंत ॲडम स्मिथ यांचे जे आर्थिक विचार आहेत त्या आर्थिक विचारांच्या संदर्भातील सविस्तर चर्चा केलेली होती। यानंतर हा जो आपला डेव्हिड रिकार्डो आहे, या डेव्हिड रिकार्डोचा असणारा जीवन परिचय आणि प्रामुख्यानं अर्थशास्त्राच्या अनुषंगानं त्याने मांडलेले जे विचार आहेत, हे विचार या ठिकाणी आपण पाहणार आहोत। अर्थशास्त्राच्या इतिहासामध्ये सनातनवादी पंथामध्ये स्मिथच्या खालोखाल डेव्हिड रिकार्डोला स्थान प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं। अर्थशास्त्राचा जनक असलेल्या स्मिथने स्वतःचा संप्रदाय निर्माण केलेला नव्हता, पण रिकार्डोनं मात्र आपली अभ्यास पद्धती आणि त्या अभ्यास पद्धतीचा वापर करून स्वतःचा असा स्वतंत्र संप्रदाय निर्माण केलेला होता। रिकार्डोच्या संप्रदायामध्ये प्रामुख्यानं मिल, मॅकलुक, सिनियर हे रिकार्डोचे अनुयायी असलेले आपल्याला दिसून येतात। रिकार्डो संप्रदायाने मांडलेल्या मूलभूत कल्पनांवरती माल्थस, केन्स, जॅव्यांस यांनी आक्षेप घेतलेले होते। असं जरी असलं तरी रिकार्डोनं मांडलेला श्रम सिद्धांत ते आधुनिक समाजवाद अशी त्याच्या विचाराची जी सुरुवात आहे, ही सुरुवात असलेली आपल्याला पाहावयास मिळते। रिकार्डोनं अर्थशास्त्रामध्ये अनेक उपयुक्त आणि महत्त्वाच्या ज्या काही आर्थिक संकल्पना आहेत, त्या आर्थिक संकल्पनांची भर घातलेली आपल्याला दिसून येते। शिवाय रिकार्डोच्या लिखाणामध्ये तारतम्य, विवेचनाची तर्कशुद्धता आणि विशालता यांची अनेक उत्तम उदाहरणे आपल्याला दिसून येतात। आपण त्याचा जो जीवन परिचय आहे, हा जीवन परिचय थोडक्यामध्ये पाहणार आहोत आणि पुढे जाऊन त्याचे असणारे जे आर्थिक विचार आहेत, त्या आर्थिक विचारांच्या संदर्भातील जी चर्चा आहे, ही चर्चा करणार आहोत। रिकार्डो हा हॉलंडमधून इंग्लंडमध्ये येऊन स्थायिक झालेल्या एका ज्यू व्यापारी बँकरचा मुलगा होता। रिकार्डोचे वडील एका विशिष्ट ठिकाणी आपला धंदा करीत असत। रिकार्डो वयाच्या 14व्या वर्षापासून वडिलांना मदत करत असलेला आपल्याला दिसून येतो। प्रामुख्यानं वयाच्या 26व्या वर्षी त्यानं प्रचंड संपत्ती मिळवली। 1814 साली म्हणजेच वयाच्या 42व्या वर्षी 5 ते 16 लाख पौंडांची मिळकत करून तो आपला जो व्यवसाय होता, या व्यवसायामधून निवृत्त झालेला आपल्याला दिसून येतो। पैसा मिळाल्यानंतर त्याने गणित आणि शास्त्र या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली। 1799मध्ये त्याने ॲडम स्मिथचा ग्रंथ वाचला आणि आपले लक्ष अर्थशास्त्राकडे वळवले। 1817मध्ये त्याचा द प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ प्रकाशित झाला। सोन्याच्या किमतीसंदर्भातील जो प्रश्न निर्माण झालेला होता, त्याबाबत रिकार्डोने लिहिलेला मॉर्निंग क्रॉनिकल हे जे वृत्तपत्र आहे, या वृत्तपत्रामध्ये त्याचा लेख प्रसिद्ध झालेला होता। 1819मध्ये इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सभासदत्व म्हणून रिकार्डोची निवड झालेली आपल्याला दिसून येते। त्याची भाषणं लोकप्रिय असलेले आपल्याला दिसून येतात। त्याचे विवेचन हे तळमळीचे आणि नेत्रदीपक असं असलेलं आपल्याला दिसून येतं। सोन्याच्या किमतीतील वाढ असेल, धान्याच्या किमती असतील, राष्ट्रीय बँकेची स्थापना असेल, शेतीचं संरक्षण असेल, या वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी लेख लिहिलेले आपल्याला दिसून येतात। अशा पद्धतीने त्यांचा जो जीवन परिचय आहे, हा जीवन परिचय आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी पाहिलेला आहे। आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणारा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, त्याकडे आपण वळणार आहोत। रिकार्डोचा मूल्य सिद्धांत। प्रामुख्यानं रिकार्डोनं मांडलेला मूल्य सिद्धांत हा ॲडम स्मिथच्या श्रम सिद्धांताची सुधारित आवृत्ती आहे
असं समजलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आधुनिक समाजवादी विचाराचं मूळ रिकार्डोच्या मूल्य सिद्धांतामध्ये सापडत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं स्मिथच्या विश्लेषणातील अनेक संदर्भ रिकार्डोच्या मूल्यविषयक विवेचनामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. पण स्वतः मांडलेल्या मूल्य विवेचनाबाबत रिकार्डो असमाधानी होता हे आश्चर्य वाटण्याजोगेच असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळेच या महान अर्थशास्त्रज्ञांचे दोष देखील त्याच्या गुणा एवढेच प्रभावी असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं पुढे जाऊन आपण त्याच्या मूल्य सिद्धांताचं स्वरूप नेमकं काय आहे हे पाहणार आहोत. रिकार्डोच्या मूल्य सिद्धांतामध्ये स्मिथच्या मूल्य सिद्धांताप्रमाणेच प्रामुख्यानं उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य याचा उल्लेख आपल्याला पाहावयास मिळतो. स्मिथच्या मते समाजाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये श्रममूल्य सिद्धांत लागू पडतो, तर समाजाच्या प्रगत अवस्थेमध्ये भूमी व भांडवल या घटकांना मोबदले द्यावे लागत असल्याने वस्तूचे मूल्य उत्पादन खर्चानुसार ठरते असं मत स्मिथ यांनी मांडलेलं होतं. पण रिकार्डोने सामाजिक अवस्थांमध्ये स्मिथप्रमाणे भेद न करता समाजाच्या सर्वच अवस्थांना श्रममूल्य सिद्धांत लागू पडतो असं स्पष्ट केलेलं होतं. त्यानंतर प्रामुख्यानं ॲडम स्मिथनं मांडल्याप्रमाणे रिकार्डोने सुद्धा वस्तूला उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य अशी दोन प्रकारचे मूल्य असतात हे मान्य केलं. शिवाय उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यातील फरकसुद्धा रिकार्डोने स्पष्ट केलेला होता. वस्तूला विनिमय मूल्य प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्या वस्तूमध्ये उपयोगिता असणं आवश्यक आहे हेही रिकार्डोनं मान्य केलेलं होतं. परंतु त्याने स्पष्टपणे म्हटलेलं होतं की विनिमय मूल्य प्राप्त होण्यासाठी उपयोगितेची आवश्यकता असली तरी उपयोगिता हे विनिमय मूल्य मोजण्याचे मापन होऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न असा निर्माण होतो की वस्तूचं विनिमय मूल्य जर उपयोगितेवरती अवलंबून जर नसेल तर मग नेमकं कशावरती ते अवलंबून असतं. हा निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी रिकार्डोने वस्तूचे जे दोन गट आहेत हे दोन गट पाडलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यातील पहिला गट आहे पुनरुत्पादन करणं शक्य नसलेल्या वस्तू. या गटामध्ये प्रामुख्यानं वस्तूचं मूल्य त्याच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या श्रमावरून न ठरता तिच्या दुर्मिळतेवरून ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि अशा दुर्मिळ वस्तूंची मागणी हा निर्णायक घटक असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. उदाहरणार्थ जुनी दुर्मिळ चित्रे असतील, दुर्मिळ ग्रंथ असतील, नाणी, जुने पुतळे अशा ज्या वस्तू आहेत या वस्तू निर्माण करण्यासाठी जरी खर्ची झालेलं श्रम कमी असलं तरी फक्त त्यांच्या दुर्मिळतेमुळं लोक प्रचंड पैसा देण्यासाठी तयार होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतात. अशा परिस्थितीमध्ये वस्तूचं मूल्य श्रमावरून ठरत नाही तर ते कशावरून ठरतं, दुर्मिळतेवरून ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा दुर्मिळ वस्तूंचा पुरवठा मानवी श्रमाच्या मदतीनं वाढवता येत नाही. शिवाय या वस्तूंची संख्या फारच नगण्य किंवा कमी असलेली आपल्याला दिसून येते. हा पहिला वस्तूचा गट त्यानं स्पष्ट केलेला आहे. दुसरा वस्तूचा गट जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येतं की पुनरुत्पादन करणं शक्य असलेल्या वस्तू. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचं पुनरुत्पादन शक्य असतं आणि अशा पुनरुत्पादन करता येणाऱ्या वस्तूंचं मूल्य नेमकं कसं ठरतं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता आणि रिकार्डोच्या मते अशा वस्तूचं मूल्य फक्त श्रमावरूनच ठरत असतं. म्हणून प्रामुख्याने त्यांनी आपल्या श्रम व्यय सिद्धांताची मांडणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आपण या ठिकाणी रिकार्डोचा जो श्रम व्यय सिद्धांत आहे या श्रम व्यय सिद्धांताची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. म्हणजेच प्रामुख्यानं पुनरुत्पादन करता येणाऱ्या वस्तूंचं मूल्य नेमकं कशावरून ठरतं याचं उत्तर देत असताना त्याने श्रम हा जो काही घटक आहे या घटकाला महत्त्व दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. रिकार्डोने बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा असते असं गृहीत धरलेलं आहे आणि वस्तूचं विनिमय मूल्य नेमकं कशा पद्धतीनं ठरतं याचं विवेचन केलेलं आहे. प्रामुख्यानं दीर्घकालीन मूल्याचा विचार त्यानं या ठिकाणी केलेला आहे. म्हणून स्पर्धायुक्त बाजारामध्ये
ज्या वस्तूचा पुरवठा हवा तेवढा वाढवता येतो अशा वस्तूची दीर्घकालीन किंमत कशी ठरते एवढ्या पुरताच मूल्याचा प्रश्न रिकार्डोनं मर्यादित केलेला होता आणि तो सोडवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. रिकार्डोचा हा जो श्रमव्यय सिद्धांत आहे त्या श्रमव्यय सिद्धांताच्या सुरुवातीला त्यानं स्पष्ट केलेलं आहे की वस्तूचं सापेक्ष मूल्य हे तिच्या निर्मितीकरता लागणाऱ्या एकंदरीत श्रमावरून ठरतं. म्हणजेच वस्तूचं मूल्य हे ती वस्तू उत्पादन करण्यासाठी जेवढे श्रम लागले असतील त्यावरून ठरतं. समाजाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये आणि प्रगत अवस्थेमध्ये अशा कोणत्याही अवस्थेमध्ये वस्तूचं मूल्य फक्त श्रमावरूनच ठरत असतं. समाजाच्या प्रगत अवस्थेमध्ये ज्यावेळेला उद्योगधंद्यांच्यामध्ये भांडवलाचा वापर वाढत जातो तेव्हा देखील श्रम हाच मूल्याचा आधार असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. ही जी काही प्रगत अवस्था आहे या प्रगत अवस्थेमध्ये भूमी, भांडवल, श्रम यांचा वस्तूच्या उत्पादनामध्ये समावेश होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. यापैकी भूमीचा मोबदला म्हणजेच खंड यांचा समावेश किमतीत होत नाही हे रिकार्डोनं आपल्या खंडविषयक सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळं वस्तूचं मूल्य ठरवत असताना खंडाचा विचार करण्याचं कारण नाही. श्रम आणि भांडवल हे जे दोन घटक शिल्लक राहिलेले आहेत त्यापैकी भांडवलामध्ये यंत्रे, अवजारे यांचा समावेश होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या घटकांचा सुद्धा विचार करण्याची गरज नाही. याचं कारण असं त्यांनी सांगितलेलं आहे. यंत्रे आणि अवजारे निर्माण करण्यासाठी भूतकालावधीमध्ये मानवी श्रम खर्ची झालेलं असतं. त्यामुळं अशा वस्तू म्हणजे साठवलेलं श्रम असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून प्रगत अशा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये यंत्राच्या सहाय्यानं जरी उत्पादन होत असलं तरी ती यंत्र किंवा भांडवली वस्तू म्हणजेच भूतकाळातील श्रम असा उल्लेख रिकार्डो यांनी केलेला आहे. आणि श्रम या शब्दाची व्याप्ती या ठिकाणी त्यानं वाढवलेलं आपल्याला पाहावयास मिळते. श्रम म्हणजे चालू काळात वापरण्यात येणारं श्रम आणि भूतकाळातील यंत्राची निर्मिती होताना खर्ची पडलेलं श्रम यामुळंच वस्तूचं उत्पादन होतं. म्हणजेच वस्तूचं मूल्य फक्त श्रमावरूनच ठरत असतं असं त्यानं या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं जरी बरोबर असलं तरी भूतकाळात साठवलेल्या श्रमावरती भांडवलदारांची मालकी असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं भांडवलदाराला जे मूल्य प्राप्त होतं त्याचे दोन भाग त्यानं या ठिकाणी पाडलेले आपल्याला पाहावयास मिळतात. ह्या दोन भागांचा विचार करत असताना एका भागामधून कामगारांचं वेतन दिलं जातं तर दुसऱ्या भागामधून भांडवलदार स्वतःसाठी नफा म्हणून ठेवत असतात. या ठिकाणी रिकार्डोला भांडवलदारांचा नफा आणि कामगारांचं वेतन या गोष्टींचा विचार करावा लागत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि रिकार्डो पुढे सुद्धा तेच प्रसंग निर्माण झालेला आहे. अशा प्रकारच्या प्रश्नातून सुटका व्हावी म्हणून ज्या पद्धतीने स्मिथने श्रम सिद्धांताचा त्याग केला आणि उत्पादन खर्चाचा सिद्धांत स्वीकारला तोच प्रश्न आता रिकार्डो पुढे सुद्धा निर्माण झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि हे सगळं करत असताना प्रामुख्यानं रिकार्डोच्या वस्तूचं मूल्य हे केवळ श्रमावरून ठरतं. याच्यामध्ये त्याला दुरुस्त्या कराव्या लागलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात किंवा त्याच्यामध्ये बदल घडवून आणावे लागलेले आपल्याला दिसून येतात. मूळ सिद्धांतातील केलेल्या ज्या दुरुस्त्या आहेत या दुरुस्त्या जर आपण पाहिल्या तर त्यातील पहिली दुरुस्ती आहे की श्रमाची गुणभिन्नता. प्रामुख्यानं श्रम हाच मूल्याचा एकमेव आधार असतो असं जरी रिकार्डोनं मांडलेलं असलं तरी श्रमिकांच्या गुणभिन्नतेची समस्या निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळते. या गुणभिन्नतेचा मूल्यावरती काय परिणाम होतो हे लक्षात घेणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. वेगवेगळ्या व्यवसायातील कामगारांचं कौशल्य सारखं असत नाही. अशा गुणात्मकदृष्ट्या भिन्न असणाऱ्या श्रमाचं मोजमाप नेमकं कसं करायचं हा प्रश्न रिकार्डो पुढे निर्माण झालेला होता. आणि हा प्रश्न सोडवताना त्यानं युक्तिवाद केला की श्रमिकांची कुशलता आणि कार्यक्षमता विचारात घेऊन वेगवेगळ्या श्रमाचे तौलनिक मूल्यमापन बाजार यंत्रणेद्वारे अचूकपणे केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं याचं स्पष्टीकरण देताना रिकार्डोनं सांगितलेलं आहे
की सोन्या चांदीचं काम करणाऱ्या श्रमिकांच्या एका दिवसाच्या कामाचं मूल्य हे सामान्य कामगाराच्या एका दिवसाच्या मूल्यापेक्षा कितीतरी पट जास्त असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. हे एकदा जर ठरलं तर त्यामध्ये बदल करण्याची गरज राहत नाही. ही पहिली दुरुस्ती त्याने केलेली आहे. दुसरी दुरुस्ती आहे भांडवलाची गुणभिन्नता. ज्याप्रमाणे श्रमिकामध्ये गुणभिन्नता असते त्याचप्रमाणे श्रमिकांच्या जोडीनं काम करणाऱ्या भांडवलामध्ये सुद्धा गुणभिन्नता दिसून येते. म्हणजेच वेगवेगळ्या उद्योगातील यंत्रसामग्री, अवजारे यांची उत्पादन क्षमता सारखी असू शकत नाही. म्हणून उत्पादन क्षमतेतील फरकामुळं वस्तूच्या मूल्यावरती परिणाम होणं स्वाभाविक असतं. या प्रश्नाचं उत्तर रिकार्डोनं दिलेलं आहे. त्यानं स्पष्ट केलेलं आहे ज्या दोन वस्तूच्या उत्पादनाकरता लागणाऱ्या भांडवलाची उत्पादन क्षमता समान असते त्या दोन वस्तूंचं मूल्य सारखं होऊ शकेल. म्हणजेच की भांडवलाची गुणभिन्नता ही एक दुरुस्ती त्यानं या ठिकाणी केलेली आहे. तिसरी दुरुस्ती सांगता येते की नफ्याचा समावेश. वस्तूच्या मूल्यामध्ये नफ्याचा समावेश होत नाही अशी भूमिका रिकार्डोनं सुरुवातीला घेतलेली होती. या भूमिकेला माल्थसचा विरोध होता. पुढे रिकार्डोने मॅकलूक आणि माल्थस यांच्याशी जो पत्रव्यवहार केला त्यावरून रिकार्डोनं त्याची जी भूमिका आहे ही भूमिका बदललेली आपल्याला दिसून येते आणि नवीन भूमिका घेत असताना नफा हा उत्पादन खर्चाचाच भाग आहे, वस्तूचं मूल्य ठरवण्यामध्ये नफ्याचा विचार व्हायला हवा असं मत त्यानं या ठिकाणी मॅकलूक यांना कळवलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं आपल्या मूळ सिद्धांतामध्ये रिकार्डोनं ज्या दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या केलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. पुढे जाऊन आपण रिकार्डोच्या मूल्य सिद्धांताचं परीक्षण किंवा त्याच्यावरती केले गेलेल्या ज्या काही टीका आहेत त्या टीका थोडक्यामध्ये पाहणार आहोत. प्रामुख्यानं रिकार्डोनं मांडलेला जो मूल्य सिद्धांत आहे हा सिद्धांत त्याला स्वतःलाच सदोष वाटल्याने या सिद्धांताचा समावेश रिकार्डोच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा लेखनामध्ये होऊ शकलेला नाही. परंतु सिद्धांताबद्दल झालेल्या प्रतिक्रिया स्पष्ट करत असताना रिकार्डोनं सांगितलेलं आहे की माझ्यापेक्षा श्रेष्ठ लेखकानं ही जबाबदारी उचलावी. म्हणजेच की माझ्यापेक्षा श्रेष्ठ विचारवंतानं वस्तूचं मूल्य नेमकं कसं ठरतं याबाबत स्पष्टीकरण करावं. म्हणजेच स्वतःची कमतरता रिकार्डोनं मोठ्या मनानं या ठिकाणी मान्य केलेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्यानं रिकार्डोच्या मूल्य सिद्धांतावरती केल्या गेलेल्या ज्या काही टीका आहेत त्या टीका पाहत असताना पहिली टीका आहे सीमांतवाद्यांनी केलेल्या टीका. जो सीमांतवादी संप्रदाय होता या सीमांतवादी संप्रदायानं रिकार्डोच्या मूल्य सिद्धांतावरती दोन प्रकारच्या टीका केलेल्या आहेत. पहिली उपयोगितेकडे दुर्लक्ष आणि दुसरी आहे वस्तूचं वर्गीकरण. प्रामुख्यानं पहिल्या बाबीचा विचार करत असताना मूल्य सिद्धांत मांडत असताना सुरुवातीलाच रिकार्डोनं स्पष्ट केलेलं होतं की वस्तूची उपयोगिता ही विनिमय मूल्याच्या संदर्भामध्ये आवश्यक असली तरी उपयोगितेवरून मूल्य ठरतं हे त्याला मान्य नव्हतं. परंतु सीमांतवाद्यांच्या मते वस्तूची मागणी ही तिच्या उपयोगितेवरून ठरत असल्यानं उपयोगितेच्या कल्पनेला वस्तूचं मूल्य ठरवत असताना महत्त्व द्यायला हवं. पण रिकार्डोनं या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं अशी टीका सीमांतवाद्यांनी केलेली आहे. दुसरी टीका केलेली आहे की वस्तूचं वर्गीकरण. प्रामुख्यानं आपण पाहतो की रिकार्डोनं वस्तूचं दोन भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिल्या भागामध्ये पुनरुत्पादन करता न येणाऱ्या वस्तू किंवा त्यानं दुर्मिळ वस्तू असं म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या भागामध्ये पुनरुत्पादन करता येणाऱ्या वस्तू. ही जी वर्गवारी केलेली आहे ती चुकीची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. कारण सुरुवातीला सर्वच वस्तू दुर्मिळ असतात, नंतर त्या वस्तूंसाठी असणारी मागणी वाढल्यानंतर त्याचं पुनरुत्पादन करायचं की नाही हा प्रश्न उद्भवतो आणि त्यामुळं मूल्य प्रक्रियेच्या विवेचन वेगवेगळं करण्याची गरज नाही अशी टीका सीमांतवाद्यांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर दुसरी टीका आहे भांडवलाचं स्थान. प्रामुख्यानं रिकार्डोनं मूल्य सिद्धांतामध्ये भांडवलाच्या कार्याला योग्य ते स्थान दिलेलं नाही अशी टीका केलेली आहे. उत्पादनासाठी भांडवलाची गरज असते आणि अशा भांडवलाच्या उपयोगितेमुळं
श्रमिकांची कार्यक्षमता वाढते हे मान्य करूनसुद्धा किंमत ठरवत असताना भांडवलाचं महत्त्व मान्य केलेलं नाही, ही तात्विक विसंगती आहे अशी टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरची तिसरी टीका आपल्याला सांगता येते अयोग्य गृहीते. रिकार्डोनं आपल्या मूल्य सिद्धांतामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेला सिद्धांत लागू पडेल या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी आवश्यक असणारी गृहीतं त्यानं स्वीकारली. सिद्धांत जरी तर्कशुद्ध असला तरी त्यानं स्वीकारलेली गृहीतं मात्र अवास्तव स्वरूपाची होते. म्हणजेच की भांडवलशाहीच्या चौकटीमध्ये श्रमिकांची गुणभिन्नता, भांडवलाची उत्पादन क्षमता या गोष्टी अपवादात्मक मानून त्यानं चूक केलेली आहे. शिवाय पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते हे त्यानं गृहीत धरलेलं होतं, परंतु प्रामुख्यानं पूर्ण स्पर्धेचं गृहीत चुकीचं ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून त्याचा सिद्धांत वास्तवतेपासून दूर गेलेला आपल्याला दिसून येतो. शेवटची टीका आपल्याला सांगता येते की सिद्धांतामध्ये त्यानं अनेक दुरुस्त्या केलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं रिकार्डोनं आपला मूल्य सिद्धांत मांडत असताना अनेक दुरुस्त्या त्याच्यामध्ये केलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्याच्यामध्ये अनेक सुधारणा करून नफ्याचा विचार मूल्य सिद्धांतामध्ये केला आणि पुन्हा प्रामुख्यानं मूल्याचं मापन करण्याकरता श्रम हाच घटक उत्तम ठरतो हे त्यानं स्पष्ट केलेलं आहे. अशा पद्धतीनं रिकार्डोनं मूल्य सिद्धांताची मांडणी करत असताना त्याच्या सिद्धांतामध्ये अनेक दोष असले तरी त्याने मूल्य सिद्धांताच्या विकासाच्या दृष्टीनं जे महत्त्वाचं कार्य केलेलं आहे हे महत्त्वाचं कार्य दुर्लक्षित करून चालणारं नाही. अशा पद्धतीनं त्याचा जो मूल्य सिद्धांत आहे या मूल्य सिद्धांताच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. धन्यवाद.